आपण जे मला दोन प्रश्न विचारलेले आहेत की तक्रारदार जर समोर येत नसेल आणि एखाद्या गुन्ह्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असेल तर पोलीस सुओ मोटो म्हणजे स्वतःहून कारवाई करू शकतात का? आणि आपला दुसरा प्रश्न आहे की एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने जर तक्रार नोंदवली असेल ज्याचा काही संबंध नाही तर पोलीस अशा तक्रारीवर कारवाई करू शकतात का? याबाबत कायदेशीर तरतुदीबद्दल माझं उत्तर असं आहे की कायद्याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते एनीबडी कॅन सेट द लॉ इन मोशन. म्हणजे कायद्याला कार्यान्वित कोणतीही व्यक्ती करू शकते. कोणत्या परिस्थितीत? तर जर एखादा दखलपात्र गुन्हा झाला असेल तर त्या गुन्ह्याची तक्रार कोणीही करू शकतं आणि पोलीस त्याच्यावर स्वतःहून देखील कारवाई करू शकतात. आता ही जी कोणीही तक्रार दिली असेल याला आणखीन एक रायडर आहे की ही तक्रार जर दुसऱ्या एखाद्या पोलीस स्टेशनला म्हणजे ज्यांच्या हद्दीमध्ये हा गुन्हा झालेला नाही त्यांच्याकडे जरी दिली तरी त्यांनासुद्धा ती तक्रार नोंद करून घ्यावी लागते आणि नंतर ती संबंधित पोलीस स्टेशन ज्यांच्याकडे याच्याबद्दल ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार आहेत तपास करण्याचे त्या संबंधित पोलीस स्टेशनला ती तक्रार त्यांना एकतर ज्याला 00 FIR म्हणतात किंवा अगदी नंबर देऊन हस्तांतरित करावी लागेल आणि मग ज्यांच्या हद्दीत हा गुन्हा घडलेला आहे त्या पोलीस स्टेशनला त्या नोंदवलेल्या तक्रारीवर पुढे तपास करावा लागतो. आणि मी जसं आपल्याला म्हणालो की एनीबडी कॅन सेट द लॉ इन मोशन, कोणीही कायदा कार्यान्वित करू शकतो. त्या बाबतीत जर पोलिसांना जरी कळलं की अमुक एक बाबतीत एखादा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे तर पोलीस स्वतःहून म्हणजे कित्येकदा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यालाच त्यात तक्रारदार करून गुन्हा नोंद करून घेतात आणि दखलपात्र गुन्ह्यात पुढे मग पोलीस आपला तपास जर त्यांना इच्छा असेल तर सुरू करतात आणि कायदेशीर कारवाईची सुरुवात करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.